हाय सर्वांना. तर आज खूप दिवसांनी मी माझी ब्लॉगिंग यूट्यूबवरती पुन्हा चालू केलेली आहे. तर माझा मित्र होता अमोल, तो मला बोलला की भाई तू पुन्हा यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायला चालू कर, म्हणून मी पुन्हा ब्लॉगिंग माझी चालू केलेली आहे. तर कृपया करून माझ्या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर भाई सर्वांना गुड मॉर्निंग. आता आपण उठलेलो आहोत. आज आपला हा खूप दिवसांनी पहिला व्हिडिओ मी काढलेला आहे. तर आज आपण काय काय करणार आहोत हे आज मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आता मी आलेलो किचनमध्ये. काल माझा जो ॲक्वागार्ड आहे तो खराब झाला होता, त्याला कालच्या कालात रिपेअर करून घेतला होता. आता वेळ झाली रुद्राला उठवायची, कारण की त्याला न्यायचं आता स्कूलला. आता आपला रुद्रा कधी उठतोय काय माहीत नाही. तर फायनली त्याला मी आता उचलतो आणि त्याला बाहेर घेऊन जातो. आणि जो बिछाना आहे तो आपल्याला काढायचा आहे. आपण झटक्यात बिछाना काढला. बिछाना काढल्यानंतर रुद्रा आपल्याला हेल्प करतोय बिछाना काढण्यासारखी. त्याला आता स्कूलला घेऊन जायचं. स्कूलला घेऊन जायचं म्हणलं की त्याला पहिलं उठल्या उठल्या TV लावून द्यायला. त्याचा TV बघून झाल्यानंतर त्याच्या आईने त्याला आंघोळ घातली. त्याचं रड गाणं चालू झालं, मला स्कूलला नाही जायचं. लहान पोरांचं तर असं स्कूलला जायचं नाही जायचं हे त्याची नाटके असतातच. आता रुद्रा पूर्ण रेडी झाला, मी पण रेडी झालो. आता रुद्राच्या आईने म्हणजे माझ्या वाईफने त्याला नाश्ता वगैरे भरवला. तर त्याला मी घेतला. आता निघालो थेट शाळेकडे. त्याची शाळा माझ्या ऑफिसच्या जवळच आहे. तर त्याला मी शाळेला ड्रॉप करेल आणि तिथून मी माझं जाईन ऑफिसला. आणि आज आपण काय काय काम करणार आहे हे तुम्हाला मी सगळं सांगणार आहे. तर आपली आता फरारी काढली मी आणि निघालो. रुद्र मस्तपैकी बाईकची सवारी घेतो, एन्जॉय करतो. स्कूलला जाताना नाही बोलतो, पण स्कूलला गेल्यानंतर स्वतःच बोलतो की पप्पा मला बॅग द्या, मला जायचं स्कूलला. आता रुद्रा निघाला स्कूलला आणि मी चाललो माझ्या ऑफिसला. फायनली मी माझ्या ऑफिसला पोचलो. तर ऑफिसमध्ये आता ऑफिस खोलतो, ओपन करतो. आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे आपलं ऑफिस आहे म्हणलं. तर आपलं ऑफिस ओपन केल्यानंतर त्याला झाडू, अगरबत्ती, झाडाला पाणी, साफसफाई सगळं करायला लागतं. तर हे आपलं छोटी मोठी कामं आहे ती सगळं मला करून घ्यायला लागतं, कारण की आपलं ऑफिसचं साफसफाई आपल्याला ठेवाच लागेल. आता झाडू वगैरे मारून घेतला. आता बघतो कस्टमरला कुठली सर्व्हिस द्यायची, कुठला कस्टमरचा नंबर आहे. तर हे कस्टमर आहेत त्यांना सर्व्हिस आपल्याला द्यायची आहे थोड्या वेळाने. आता झालं त्यांच्या सर्व्हिसचा. आता मी थेट निघालो सर्व्हिसला. आपलं पेस्ट कंट्रोलचं काम आहे, आपल्या कस्टमरला सर्व्हिस द्यायला लागते. आणि आपण काय सर्व्हिस करतो हे आज मी काही इथं कोणाला दाखवणार नाही. उद्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये दाखवेल की कुठल्या कस्टमरला आम्ही काय सर्व्हिस देतो. तर आपला पंप आहे, कस्टमरच्या बिल्डिंग खालीच पंप होता. मी पंप पूर्णपणे धुवून घेतला, माझी सर्व्हिस झाली आणि मी निघालो थेट रुद्राला घ्यायला. ती बघा रुद्राची मम्मी म्हणजे माझी बायको रुद्राला घेऊन आली. रुद्राला घेऊन आल्यानंतर त्याला पण एक बाईकची सवारी लागते, त्याला फिरवायला लागतो. तो आपल्या उल्हास नदीला मस्तपैकी त्याला फिरवलं. एक त्याचा राऊंड पूर्ण झाला. आता माझ्या बायकोला भाजी घ्यायची होती, पण तिला काही इथली भाजी आवडली नाही. ती बोलते भाजी घाण आहे. आमच्या मानवपार्कच्या सोसायटीमध्ये एक दुकान आहे, तिथे तिला भाजी दिसली आणि तिथे तिने मेथीची भाजी घेतलेली. आता आणि रुद्राला पण चॉकलेट पाहिजे होतं, तो चॉकलेटसाठी रडायला लागला. त्याला तिथे आपलं चॉकलेट खातोय. चॉकलेट खाल्लं म्हणजे काय टेन्शन नाही, मी फ्री. त्याला आता घरी सोडलंय. आता मी पुन्हा चालू माझ्या ऑफिसला. आता ऑफिसला जातो. माझा मित्र इथं दिसला मला. हा आमचा छोटा स्नेश मानव पार्कमध्ये. हा माझा मित्र अमोल. तुम्हाला सांगितलं होतं ना, याने मला सांगितलं होतं भाई तू पुन्हा ब्लॉगिंग चालू कर. आता त्याला घेऊन जातो. मी नाश्ता नव्हता केला, म्हणून आपण मस्तपैकी मनपसंत मिठाईवाल्याकडे गेलो. समोसा खाल्ला. समोसा खाऊन मी पुन्हा चाललो ऑफिसला. अमोलला बोललो भाई समोसा खा. तर भाईने समोसा नाही खाल्ला. भाई दुकानात जाऊन रेडबुल घेतली. त्याची बातमी तर महंगी असते. भाई मुंबईचा माणूस आहे तो, खतरनाक माणूस आहे. त्याला बोलत 2-3 सीट मला. मस्तपैकी रेडबुल मारले, थोडी पावर आली. उद्या पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये.